हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. मॅडम खूप डाएट करतोय, व्यायाम करतोय, गोड सोडलंय, तेलकट पण सोडून दिलंय. पण हे वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये. आता असा डाएट सांगा, अगदी घरगुती, की ज्यामुळे वजन अगदी घर बसल्या कमी होईल. अशा कमेंट्स मला येतात. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विंटर स्पेशल, हो अगदी बरोबर ऐकलं, हिवाळी स्पेशल असा डाएट प्लॅन, की जो फॉलो केल्यामुळे अवघ्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. आणि ह्या डाएट प्लॅनचं नाव आहे इंटरमिटंट फास्टिंग. हा इतका प्रभावी आहे की अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक झालेला जाणवणार आहे. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 7 दिवसानंतर चेक करा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये कसा फरक पडतो ते, तुमच्या वजनामध्ये कसा फरक पडतो ते. तर मंडळी, हा डाएट प्लॅन इतका इफेक्टिव्ह आहे की तो तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केला तर अवघ्या 10 दिवसांमध्ये तुम्ही तुमचं 5 ते 7 किलो वजन कमी करू शकता. सो इंटरमिटंट फास्टिंग हा खूपच ट्रेंडिंग असा डाएट प्लॅन आहे. खूप मोठे सेलिब्रिटीज देखील हा फॉलो करतात त्यांचं वजन कमी करण्यासाठी आणि त्यांना देखील यामुळे इफेक्ट दिसलेला आहे. त्यामुळे मला खूप कमेंट येत होता की इंटरमिटंट फास्टिंग वरती तुम्ही डाएट प्लॅन बनवा. सो हा इंटरमिटंट फास्टिंगचा हिवाळी स्पेशल असा डाएट प्लॅन आहे. तर मंडळी, याआधी मी तुमच्यासोबत शेअर केला अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन. तसेच मी स्वतः माझं 30 किलो वजन कसं कमी केलं ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं आणि या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज पाहून, आपले डाएट प्लॅन फॉलो करून कमी झालेलं आहे. तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. तर मंडळी, हा डाएट प्लॅन देखील तितकाच प्रभावी आहे. त्यामुळे आता तयार राहा स्वतःला बदलण्यासाठी. नवीन आकार आणि नवीन आत्मविश्वास आता जागा होणार आहे. तर मंडळी, इंटरमिटंट फास्टिंगमध्ये असते फास्टिंग विंडो, म्हणजेच उपवास असतो. याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता 8 तासाची तुमची असते फास्टिंग विंडो. म्हणजे 8 तास तुम्ही आहार घेऊ शकता. त्याचं एक आपण टायमिंग फिक्स ठेवायचं. आणि नंतरचे 12 तास असते फास्टिंग व्हिडिओ, म्हणजे तेव्हा तुम्ही काहीही आहार घ्यायचा नाही. फक्त 8 तास तुमची इटिंग विंडो असणार आहे आणि 12 तास तुमची फास्टिंग विंडो असणार आहे. सो मोस्टली आपण काय करणार आहोत, ते 12 ते 8 ही आपली असणार आहे इटिंग विंडो. म्हणजे दुपारचे 12 ते रात्रीचे 8 पर्यंत आपली इटिंग विंडो असणार आहे. त्याच्यामध्ये आपण आहार घेणार आहोत, जो मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. पण रात्रीचे 8 ते पुढच्या दिवशीचे दुपारचे 12 ही असणार आहे आपली फास्टिंग विंडो. यामध्ये आपण काहीही आहार घ्यायचा नाही, जेवण करायचं नाही. तर 0 कॅलरीज ड्रिंक आपण ह्या टायमिंग मध्ये पिणार आहोत या उपवासाच्या विंडोमध्ये. त्या कोणत्या ड्रिंक घ्यायच्या हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला इफेक्टिव्ह विंटर स्पेशल इंटरमिटंट फास्टिंग डाएट प्लॅन. तर मंडळी, आता आपण सुरुवात करू सकाळी 7 वाजल्यापासून. सकाळी 7 वाजता आपली असणार आहे फास्टिंग विंडो, म्हणजेच तेव्हा असणार आहे आपली उपवासाची विंडो. सो सकाळी 7 वाजता उठल्या उठल्या तुम्ही घेणार आहात आपली पहिली मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन देते. फक्त तुम्ही करून बघा हो. अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल. तुमच्या आजूबाजूचे लोक देखील म्हणतील की असं काय डाएट तू फॉलो करते. तर सगळ्यात पहिलं तुम्ही उठल्या उठल्या घेणार आहात लेमन वॉटर. त्याच्यामध्ये तुम्ही टाकणार आहात 1 चमचा चिया सीड्स. कोमट पाणी घ्यायचं मोठा ग्लास भरून, अर्ध लिंबू पिळायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा चिया सीड्स टाकायचे. रात्री 1 चमचा चिया सीड्स भिजत घालायचे आणि तेच चिया सीड्स सकाळी तुम्ही पाण्याबरोबर घ्यायचे. दुसरी ड्रिंक तुम्हाला इथे ऑप्शन म्हणून देणार आहे, ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता हळद, अर्ध लिंबू आणि ब्लॅक पेपर पावडर टाकायची आणि ते गरम पाणी तुम्ही पिणार आहात सकाळी उठल्या उठल्या. कुठलंही एक ह्याच्यातली ड्रिंक घ्या किंवा तुम्ही आलटून फालटून देखील घेऊ शकता. त्यानंतर आपण आपलं जेवण करणार आहोत 12 वाजता, कारण दुपारचे 12 आणि रात्रीचे 8 या टायमिंग मध्येच फक्त आपल्याला आपलं जेवण करायचंय, कारण हा आहे इंटरमिटंट फास्टिंग डाएट प्लॅन. सो 12 वाजेपर्यंत काहीही आहार घ्यायचा नाही. तुम्ही घेऊ शकता ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, कॅमोमाईल टी, ग्रीन टी, काहीही घेऊ शकता यामधलंच 12 वाजेपर्यंत. पण कुठलंही जेवण, काहीही फूड यामध्ये घ्यायचं नाही. डायरेक्ट 12 वाजता आपलं पहिलं मील आपण घेणार आहोत. पण यामध्ये जर तुम्हाला भूक लागलीच तर ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, कशामध्येही साखर नाही, कशामध्येही दूध नाही, कारण ही आहे 0 कॅलरीज ड्रिंक. आता बघू 12 वाजता आपण काय आहार घ्यायचा ते. सो 12 वाजता आपण घेणार आहोत, एक तर तुम्ही एबीसी ज्यूस घेऊ शकता, म्हणजे ऍपल, बीटरूट आणि कॅरेट ह्याचा ज्यूस करायचा आणि 12 वाजता तो ज्यूस घ्यायचा. स्किनसाठी तो इतका इफेक्टिव्ह आहे, वेट लॉस साठी देखील खूपच प्रभावी आहे. सो एक तर तुम्ही एबीसी ज्यूस घ्यायचा किंवा तुम्ही घेणार आहात एक डाळिंब, नंतर घेणार आहात एक कॅरेट,
आवळा घ्यायचा, त्याच्यामध्ये मस्तपैकी तुम्ही जिरा पावडर टाकू शकता किंवा आलं टाकू शकता. हा एक ज्यूस घेऊ शकता किंवा तुम्ही घेऊ शकता एबीसी ज्यूस. यातला कुठलाही एक ज्यूस घ्यायचा किंवा आलटून पालटून तुम्ही हे घेऊ शकता. त्यानंतर 1 वाजता आपण करणार आहोत आपलं जेवण. सो 12 वाजता हा ज्यूस घ्यायचा आणि 1 वाजता आपण करणार आहोत जेवण. तर दुपारी 1 वाजताचं जेवण हे याच्यामध्ये आपल्याला हाय प्रोटीन पाहिजे. सो एक तर तुम्ही मूग डाळीची खिचडी घेऊ शकता किंवा चना डाळीची खिचडी घेऊ शकता किंवा ब्राऊन राईस असती त्याची खिचडी घ्यायची. मस्तपैकी खिचडी भात करायचा किंवा तुम्ही एक तर खिचडी भात खायचा किंवा तुम्ही घेऊ शकता कुठलीही करी. मग एग करी, चिकन करी, पनीर करी घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेऊ शकता रोटी. तर एक तर तुम्ही भाकरी घ्या, या करी सोबत कुठलीही एक भाकरी घ्या छोटी साईजची किंवा तुम्ही फुलके घेऊ शकता, फक्त 2 फुलके घ्यायचे किंवा मक्का रोटी घ्यायची किंवा तुम्ही घेऊ शकता ओट्सची रोटी. पण चपाती, गव्हाची पोळी अजिबात घेऊ नका. आता आपल्याला आपलं वजन कमी करायचंय. सो एक तर तुम्ही खिचडी भात घेतला तर तुम्ही रोटी नाही खायची आणि जर रोटी आणि करी घेतली तर मग तुम्ही खिचडी भात नाही घ्यायचा. मोस्टली तुम्ही ब्राऊन राईस घेण्याचा प्रयत्न करा आणि ह्या सगळ्या सोबतच जरी तुम्ही खिचडी भात घेतला किंवा जरी तुम्ही कुठलीही भाजी आणि भाकरी घेतली पण सॅलड कंपल्सरी घ्यायचं. सो अशा प्रकारे आपलं पोटभर जेवण झालं. त्यानंतर 5 वाजता किंवा 4:30च्या 5 मध्ये आपण स्नॅक घेणार आहोत. मग तेव्हा अगेन तुम्ही ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, कॅमोमाईल टी काहीही घेऊ शकता. पण सोबतच तुम्ही घ्यायचे मखाणे, 30 ग्रॅम मखाणे घेऊ शकता, रोस्टेड मखाणे किंवा रोस्टेड पीनट्स घेऊ शकता, चणे घेऊ शकता. मखाणे तर खूपच इफेक्टिव्ह आहेत. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन के आहे, ई आहे. सो कुठलीही एक ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी वगैरे घ्यायची, त्याच्यासोबत मखाणे घ्यायचे किंवा तुम्ही रोस्टेड पीनट्स, चणा वगैरे घेऊ शकता. पण कशामध्ये तुम्ही मीठ टाकू नका. एकच काहीतरी ऑप्शन घ्यायचा 30 ग्रॅम. झालं. त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर. सो डिनर तुम्ही लवकर करण्याचा प्रयत्न करा. 8च्या आतमध्ये आपलं जेवण झालं पाहिजे कारण दुपारचे 12 आणि रात्रीचे 8 यामध्येच आपण आपला आहार घेणार आहोत. 8 नंतर पुढच्या दिवशीच्या 12 वाजेपर्यंत आपण काहीही घ्यायचं नाहीये कारण हे आहे आपलं इंटरमिटंट फास्टिंग. सो रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात एवढं बाउल भरून सूप, कुठलंही सूप घ्या. तुम्ही घेऊ शकता पालक सूप, कॅरेट सूप, टोमॅटो सूप किंवा तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता. म्हणजे घरामध्ये जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या घ्यायच्या, मस्त पाणी उकळायला ठेवायचं, त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या टाकायच्या, थोडंसं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, थोडीशी तुम्ही जिरा पावडर टाकू शकता आणि मस्तपैकी ते उकळल्यानंतर तुम्ही ते 15-20 मिनिटं उकळल्यानंतर तुम्ही ते सूप घेऊ शकता किंवा मिक्सर मधून काढून देखील घेऊ शकता. किंचित मीठ टाकायचं किंवा मीठ नाही टाकलं तरी चालेल रात्रीच्या जेवणामध्ये. आणि मस्तपैकी सूप घ्यायचं आणि सोबतच तुम्ही कुठलंही एक धिरडं किंवा कुठलाही एक चिला घेऊ शकता. म्हणजे सूप सोबत तुम्ही एक तर बेसनाचं धिरडं, बेसन चिला घेऊ शकता, मूग डाळीचा चिला घेऊ शकता किंवा एक छोटंसं थालीपीठ देखील घेऊ शकता. बास, मग बाकी काहीही घ्यायचं नाही. म्हणजे सूप आणि कुठलाही एक चिला, बेसन चिला किंवा मूग चिला, बास, मग बाकी काहीही नाही. असं झाला आपलं रात्रीचा डिनर. किंवा याला ऑप्शन म्हणून तुम्ही घेऊ शकता सोया टिक्की घेऊ शकता किंवा पनीरची टिक्की घेऊ शकता. 3-4 टिक्की घ्यायची सोयाची किंवा पनीरची टिक्की, बास, मग बाकी काहीही घ्यायचं नाही. सो एक तर सूप आणि चिला किंवा सोया टिक्की आणि पनीर टिक्की, बास, 3-4 टिक्की, बास. ह्याच्यातलं काहीही एक ऑप्शन तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. मग झालं तुमचं जेवण. 8 नंतर आता आपण काहीही खाणार नाहीये. सो नंतर झोपायच्या आधी तुम्ही एकतर घेऊ शकता कॅमोमाईल टी, ती खूपच इफेक्टिव्ह आहे. हे बघा, म्हणजे तुमच्या त्याचे असे सॅचेस देखील येतात, हे देखील तुम्ही घेऊ शकता किंवा मग कुठलीही ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी देखील तुम्ही घेऊ शकता. सो किंवा तुम्ही रात्री घेऊ शकता अजवाईन आणि जिरा वॉटर. सो मस्तपैकी ओवा घ्यायचा, जिरं घ्यायचं, मस्तपैकी उकळायचं आणि झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही ते पाणी घेऊ शकता. यामुळेच तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि रात्री जेवणानंतर वॉक करायला देखील विसरू नका. मग पुढच्या दिवशी अगेन 7 वाजता जसं मी सांगितलंय तसं आपलं अगेन ड्रिंक सुरू होणार ज्यात 0 कॅलरीज असतील. तर मंडळी, अशा प्रकारे हा विंटर स्पेशल इंटरमिटंट फास्टिंगचा डाएट प्लॅन आहे. माझ्या खूप क्लायंट्सला मी तो दिलेला आहे, ज्यांना पर्सनलाइज डाएट प्लॅन्स देखील मी देते. तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, तुमची हाईट, तुमचं वय, तुमचं आत्ताचं वजन, मेडिकल रिपोर्ट्स यावरून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देतो. तर व्हॉट्सअपची लिंक, व्हॉट्सअपचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही तिकडे जाऊन देखील मला व्हॉट्सअप करू शकता. एका महिन्यामध्ये 5 किलो आणि 2 महिन्यामध्ये अराउंड 10 किलो तुम्ही तुमचं वजन तिथे देखील कमी करू शकता. तर मंडळी, हा देखील डाएट
डाएट प्लॅन फॉलो करून तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही हे इंटरमिटंट फास्टिंग डाएट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिना फॉलो करणार आहे. तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की त्यांचं वजनच कमी होत नाहीये, तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे हा व्हिडिओ बघून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, आत्मविश्वासाची आणि पॉझिटिव्ह राहण्याची. आणि मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.